ह्या अधिक मासामध्ये कोण्या मंत्राचा जप करायचं याचं वर्णन पद्मपुराणामध्ये दिलेलं आहे. तर पद्मपुराणामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये पॉवरफुल मंत्र दिलेले आहेत काही. ह्या पॉवरफुल मंत्राचा जप केलं तर सिद्धी आणि विष्णू लोक प्राप्त होते, वांछित सिद्धी. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे, तस्मात् सर्वेन प्रयत्नेन समसेव्य पुरुषोत्तमा सर्व साधना श्रेष्ठम सर्वत्र फलदायकम. हा सौनकादी ऋषीनं सूत गोस्वामीला श्लोक सांगितलेला आहे की सर्व साधनामध्ये कोणतं फळदायन करणारी महिना कोणता असेल तर ते सांगा. तस्मात सर्व प्रयत्न, सगळे प्रयत्न केल्यानंतर ससेव्य पुरुषोत्तम, प्रयत्न केले ह्या महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये, तर सर्व साधना श्रेष्ठम, सगळ्या साधना कोणती श्रेष्ठ आहे? भगवंताचं ह्या मंत्राचा जप करणं. मग ह्या मंत्राचा जप केल्यानंतर काय होईल? सर्वता फलदायकम, त्या व्यक्तीला सगळे फळ प्राप्त होतात. मग कोणता मंत्र म्हटलेलं आहे? तर हे श्लोक नाही का दिलेला आहे, हा श्लोक तुम्ही नोट डाऊन करू शकतात आणि हा पाठांतर झाला तर खूपच चांगला. आणि याचं ह्या महिन्यामध्ये खूप महत्त्व सांगितलेलं आहे. ह्या एका श्लोकांमध्ये श्रीमद भागवताचा सार दिलेला आहे, पण श्रीमद भागवतापेक्षाही ब्रज लीलेचा सार ह्या श्लोकांमध्ये एकामध्ये. आता हा श्लोक मागे म्हणा पुन्हा. गोवर्धनधर वंदे गोपाल गोपीरूपिणा गोकुलत सर्वमिंसां गोविंद गोपिका प्रियम. गोवर्धनधर वंदे गोपाल गोपरूपिणा गोकुलत सर्वमिंसां गोविंद गोपिका प्रियम. गोवर्धनधर वंदे गोपाल गोपरूपिणा गोकुलात सर्वमिंसां गोविंद गोपिका प्रियम. हा सुदगोस्वामी सौनकादी ऋषींना म्हणतात. ह्या श्लोकांमध्ये हा जर कोणी पुरुषोत्तम मासासाठी हा श्लोक म्हटलं गेलं तर भगवान पुरुषोत्तम लगेच प्रसन्न होतात. कोणता? गोवर्धन धर वंदे, जे गोवर्धन आहेत भगवान, तर गोवर्धन लीला ह्या महिन्यामध्ये जास्त स्मरण करण्याचं मत सांगितलेलं आहे. पर आता ह्या महिन्यामध्ये गोवर्धन धर वंदे म्हणजे भगवान गोवर्धनजीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. तर लोक ह्या अधिक मासामध्ये वृंदावनमध्ये खूप लोक प्रदक्षिणा घालतात. आता तुम्ही आपल्या घरात ते शक्य नाही, तिकडे जाणं शक्य नाही, तर मानसिक रूपया गोवर्धनची परिक्रमा करू शकतात. ते नसेल तर असं म्हटलं जातं श्रीमद भागवतम तुळशी महाराणी ह्या दोन्ही ग्रंथाला एकत्र ठेवायचं आणि 3 वेळा किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घालायची, म्हणजे गोवर्धनची प्रदक्षिणा घातल्यासारखं आहे. पर आता याच्यामध्ये एक शब्द दिलेला आहे, गोवर्धन धर वंदे गोपाल गोपिका रूपिणा, म्हणजे भगवंताची एक लीला आहे गोवर्धनची. तर बघा, एक आचार्य इथं गूढ सांगतात पद्मपुराणामध्ये. ह्या संसारामध्ये आपण कोणतीही वस्तू उचलायची असेल तर कोणत्या हाताचा उपयोग करतो? उजव्या. ठीक आहे. काही करायचं असेल तर उजवा असतो, डाव्या साईडला करायचं तर डाव्याचा पण करतात. भगवंत डावे होते का राईटी होते? राईटी होते की लेफ्टी होते? काय होते? राईटी होते की लेफ्टी होते? हां माताजी मला कोणी बघितलंच नाही, पण ग्रंथांमध्ये वर्णन आपण वाचत नाही. हां बोला माताजी. उजव्या हातात. हां माताजीला माहीत आहे, पहा उजव्या हातात आहे. हां कोणती गोष्ट उजव्या हातात सोपी वाटते ना, डाव्या हात तेवढी ताकद राहत नाही, उचलले तरी आपण उजव्या हातात ना. पण भगवंताने गोवर्धन जो उचलला तो उजव्या हातात नाही उचलला, डाव्या हाताने उचलला, ते बी करण. का बरं उचलला? काय कारण आहे याचं? बासुरी वाजवणे. हां चांगला प्रश्न आहे, आणखी छान आहे ना. हां पण कृष्णाने गोवर्धन उचललाच नाही, राधाराणीने उचलला. नाही, आचार्य म्हणतात भगवंतन गोवर्धन धारण केला, पण कृष्णाच्या हृदयामध्ये राधाराणी निवास करते, दोघांना अलिप्त करू शकत नाही. तर कृष्ण असल्यामुळे कृष्णाने नुसतं गोर करणे, पण सगळी एनर्जी ताकद आहे ना राधाराणीची होती, म्हणून डाव्या साईडनं भगवंतानं गोवर्धन उचललेला आहे. आचार्य इथं गुढ उपयोग करतात. बाकीचे गुढ आहेत, आपल्याला एवढा वेळ नाही.
म्हणून डाव्या साईडनं. आणि करीत असताना भगवंत काय करतात, सगळं लक्ष भगवंताचं डाव्या. आणि जसं शृंगार रसामध्ये एक आहे नाट्यशास्त्रामध्ये तुम्ही एका साईडला एक डोळा दाखवू शकतात, म्हणजे तुम्हाला क्रोधच व्यक्त करू शकतात किंवा तुम्ही प्रेमच व्यक्त करू शकतात नाट्यशास्त्रामध्ये. पण भगवान नरसिंहदेवाने नाट्यशास्त्राला तोडलं. राईट साईडनं हिरण्यकशिपूवर क्रोध दाखवला आणि डाव्या साईडनं भगवंताने प्रल्हादाच्या प्रती प्रेम दाखवलं. म्हणजे एका टायमाला 2 डोळ्याचे रस नाट्य दाखवलेले. म्हणजे लेफ्ट साईडनं प्रेम आणि डाव्या साईडनं क्रोध. आपल्याला आहे का शक्य? किती लोकांना वाटतंय? नाही. पण तसंच भगवंतानं काय केलं, इथं डाव्या साईडनं राधाराणीला तिरक्या नजरेत म्हटलं, पण साईड बाय साईड राईट साईडच्या डोळ्यानं सगळ्या भक्तांना सुद्धा आदान प्रदान करत होते. म्हणून भगवंत ह्या गोवर्धन लीलेमध्ये 12 रसामध्ये 5 रस आहेत ना, 5 रसाचं आदान प्रदान केले. जसं वात्सल्य रसामध्ये जी यशोदामाई होती ती कृष्णाला लाडू खोल होते आणि यशोदामाई आणि मधुमंगलचे भांडणं. मधुमंगल म्हणतं याला तर कुस्तीमध्ये मी रोज हरवतो, याच्यात काय ताकद, माझ्या ब्राह्मण शक्तीमुळं हा गोवर्धन उचलू शकला. बाकीचे गोपसखा म्हटले आम्ही काठ्या लावलं म्हणून गोवर्धन धरू शकला. आणि मग मधुमंगल म्हणे अगं तू एकट्यालाच खाऊ घालते, ब्राह्मणाला खाऊ घातलं तर ब्राह्मणाला ताकद आले तो गोवर्धन उचलेल. आणि यशोदा म्हणे मधुमंगल गप्रे, माझा कृष्ण किती नाजूक ती सोकुमार आहे, त्याला वजवत असेल तर ती संदेश काढते, रसगुल्ला काढते, कृष्णा खाऊ घालते. आणि मग तिथे यशोदा माईचे आणि मधुमंगलचे भांडणं गोपाल चंपूमध्ये आणि आनंद वृंदावन चंपूमध्ये वर्णन आहे, खूप सुंदर आहे. त्याबरोबर साईडला गोपसाखासोबत भगवंत साख्यरसाचं आदान प्रदान करीत होते. जे गायी होत्या शांतरसात, तर गायीला सुद्धा आदान प्रदान करीत होते. जे दास्यरसाचे भक्त होते ते दास्य भावात सेवा करीत होते. आणि त्यावर माधुर्य रसामध्ये भगवंत साईड बाय साईड राधाराणी ललिताभिषेकाला नाही का 53 नजरानं प्रेम पण करायचे. म्हणजे गोवर्धन जी लीला आहे ती भगवंताच्या 5 रसाचं वर्णन आहे. म्हणून गोवर्धन धर वंदे, भगवंताच्या ह्या लीला त्या दिवशी अधिक मासामध्ये ह्या रसाचं स्मरण झालं पाहिजे म्हणून दिलेलं आहे गोवर्धन लीला. गोवर्धन धर वंदे. दुसरं गोपाल गोपरूपिना. का बरं गोपाल आहे? गोपरूपिना का धारण केलेलं आहे? भगवंतानं गोपींना गायींना काय दिलंय? आनंद दिलेला आहे. पण त्याबरोबर गोपाष्टमीच्या दिवशी भगवंतांना जो गोपाष्टमी आहे ना, तर गोपाष्टमीच्या दिवशी भगवंतांना काय केलं, राधाराणीनं काय केलं, गोपवेश धारण केलेलं आहे. आणि गोपाल काय करू लागले, सोबत राहू लागले. तर त्यावेळेस गायीला चालून घेऊन जाताना भगवंताला किती सुंदर असं आहे. तर गायीसोबत जेवढ्या लीला झालेल्या आहेत, तर त्यावेळेस गोपाष्टमीचा दिवस आणि गायीसोबत झालेल्या लीलाचं स्मरण करावं म्हणून हा शब्द दिलेला आहे. गोपाल गोपरूपिना हा दिलेला आहे म्हणून मंत्र. तिसरा आहे गोकुल तत्सर्व मिन्सा. गोकुळामध्ये 3 शब्दाचा अर्थ देतात. गायीने आनंद देणारे, गो म्हणजे गाय, इंद्रियांना आनंद देणारे जे भगवान कृष्णाचे भक्त गो इंद्रियांना. तिसरं पृथ्वीला आनंद देणारे. आणि गोकुल गोचल ज्याच्यामध्ये गोविंदाचं कुळ आहे, गोविंदाचं मूळ आहे. तो उत्सव काय सांगायचा, तर ज्याच्या जीवनात भगवंत आहे त्याचं जीवन उत्सवमय राहते. म्हणून तुम्ही साऊथ इंडियामध्ये जाता तर 365 दिवस फेस्टिवल असतात. भगवंत रोज फेस्टिवल साजरे करतात. आपल्याकडे कधी इस्कॉनमध्ये प्रभुपादाने काय दिलेले 12 महिने फेस्टिवल ठेवले, 1 मिनिट एंगेज असं रिकाम नाही. तर जे कृष्णाच्या संपर्कात असतो तो फेस्टिवलमध्ये राहतो. कृष्णापासून दूर गेला तो फेस्टिवल नसणार आहे. म्हणून गोकुल तत्सर्व मिन्सा, सगळ्यांना त्याचा आनंद भेटतो आणि उत्साहामध्ये भाग येतात. आणि मग पुढे ते म्हणतात गोविंद गोपिका प्रिय. हे जे गोविंद आहेत ना, गोपिकाला अतिशय प्रिय आहेत. कोणत्या गोपिका? ज्या त्यांच्या समान वयाच्या गोपिका होत्या त्यांना प्रिय होत्या. पण त्याच्यामध्ये गोपिका शब्द आचार्य खूप सांगतात की राधाराणीबद्दल शब्द वापरले. म्हणून भागवतामध्ये आणि गर्ग संहितेमध्ये भगवंताला राधा शब्द आहे ना, राधा शब्द आराधनासाठी शब्द आहे. बघा कोणत्या इस्कॉन मंदिरात जातात कृष्णाचं नाव बदलतंय. राधा मदन गोपाळ, राधा गोविंदेव, राधा श्याम सुंदर, राधा विनोद, राधा वृंदन विहारी, राधा वृंदावन चंद्र. राधा नाव सेम राहतंय, कृष्णाचं नाव बदलतंय. असं का? राधा ही आराधना करणारी आहे, म्हणजे ती वर्शिप करत राहते. म्हणून ती नेहमी सांगते यांची वर्शिप करा. इस्कॉनमध्ये अशी राधाने फुकट आशीर्वाद देत नाही.
ते म्हणते सेवा करा. इथं फोटो तेच आहे, काय सेवा करा. यांची सेवा केली तर मी नाव रेकमेंड करते. पण इथं गोपिका प्रिय काय, तर गोपिका म्हणजे भगवंताला सर्वस्व अर्पण केलेलं आहे. रासलीला तिने आपला टर्म्स कंडिशन ठेवणार. आराधनामध्ये कसं असतंय, आराधनात असते, पण आपलं सर्वस्व अर्पण करणं, जे सामाजिक, पारिवारिक, शारीरिक, मानसिक कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही, अशा गोपीनं प्रिय असलेला भगवंताला प्रिय म्हणून. गोपी ह्या शब्दाचा अर्थ काय, जे सर्व सेवेत लावतात कृष्णा, ते त्याला गोपी म्हटलं जाते किंवा गोपिका म्हटलं जाते. म्हणून ह्या श्लोकांमध्ये एवढ्या लीलाचं उच्चारण करण्यात आलेलं आहे. म्हणून इथे हे मंत्र उच्चार करायचं आहे. मग आता प्रमाण काय, ते जे सिद्धी कोणी प्राप्त केलेले, तर कौंडिन्य ऋषीनं पुरापुरोक्तम मंत्र पुन्हा पुन्हा, हा मंत्र पुन्हा पुन्हा उच्चारण केला. आणि ह्या मंत्रामुळे काय झालंय, जपम मासम नयनाम भक्त्या पुरुषोत्तम अपनोती. त्यांना हा जप केला या मंत्राचा वारंवार या पुरुषोत्तम मासामध्ये, आणि त्यांना सगळ्यात मोठी सिद्धी प्राप्त झाली. साक्षात भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन झालं. म्हणून जगन्नाथपुरीचे पुरुषोत्तम मास मंत्र आहे. तर पुरुषोत्तम मासामध्ये जगन्नाथपुरीचं जे पुरुषक्षेत्र आहे, तिथे जाऊन कोणी साधना करतो त्याला अगणित फळ प्राप्त होतं. म्हणून त्याचं हे दिलेलं आहे. आणि दुसरं इथे कौंडिन्य ऋषी सांगतात, सुत गोस्वामी सौनकादी ऋषी सांगतात, गुह्यतरम चेती न वाचते यस्या किंचित मयापि कथिन नैवम कश्य अनग्र तपोधनम. मी गुह्यातलं गुह्य ज्ञान तुम्हाला आता प्रदर्शित करत आहे. आणि कोणतं, न वाच्या यशम किंचित. जो भक्त नसेल त्याला हे ज्ञान नका सांगू, तो तुमची खिल्ली विडवण, तो अपराध करेल. पण जो श्रद्धा व्यक्ती आहे त्याला हे गुह्य ज्ञान सांगा. आणि सुदगोस्वामी सौनकादी ऋषी सांगतात, तुम्ही सगळे भक्त असल्यामुळे मी तुम्हाला एक गुह्य ज्ञान सांगतो. आणि या गुह्य ज्ञानाचा फायदा काय होईल, न कश्यपि तनोवर. सगळ्यात मोठं तपोधन नाही का त्याला प्राप्त. कोणतं धन, ह्या जगातलं धन एक दिवस निधन होऊन जात आहे, पण भक्तीचं धन शेवटी त्याला सोबत घेऊन जातो. ते तपोधन ह्या मंत्राद्वारे, मंत्र मृत्यूच्या वेळेस नाही का भौतिक जगातलं धन इथं राहत आहे, आणि कृष्ण भक्तीचं धन मृत्यूनंतर तुमच्या सोबत येते. ते तपोधन तुम्हाला घेऊन जातात आहे. ह्या मंत्रात तो अर्थ दिले आहे. म्हणून ह्या महिन्यामध्ये सकाळी राधा माधव, दुपारा चौरकाष्टकम, संध्याकाळी नंद अष्टकम, जगन्नाथ अष्टकम किंवा हरे कृष्ण महामंत्र म्हणू शकतात. किंवा विष्णू सहस्रनामपेक्षा जे गजेंद्र मोक्ष आहे ना, ते सकाळी उच्चारण करायचं महत्त्व दिलेलं आहे. याचं करू शकतात. एवढं ह्या मंत्राचं दिलेलं आहे. म्हणून ह्या पुरुषोत्तम मासामध्ये हे सगळे पॉवरफुल मंत्र आहे. आणि या सगळ्यामध्ये एकच मंत्र पॉवरफुल आहे, तो तुम्हाला जेवढं जमेल तेवढं म्हणा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.